पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी गोंदिया जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, इंद्रनील नाईक यांनी आश्वासन दिले। बुलढाणा आरोग्य विभागात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट फैजान मिर्झा यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। नागपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय असलेल्या हैदराबाद हाऊस इथं तक्रार देण्यात आली। काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। काळे यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला। पाचोऱ्यातील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार फटकेबाजी केली। भाजपनं माझ्या मतदारसंघात चांगले काम केले, पण आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केलं नाही अशी प्रतिक्रिया देत किशोर पाटील यांच्या तक्रारीचं समर्थन केलं। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू असं म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंना इशारा दिला। मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात बैठक पार पडली। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली। बांगलादेशी रोहिंग्यांबद्दल भाजपलाच अधिक प्रेम आहे, कारण त्यांचा उपयोग भाजपला ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी करता येतो असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला। मतदार यादीतील घोळाबाबत विरोधी पक्ष एकवटले असताना बुलढाण्यातही मतदार यादीतील घोळ समोर आलाय। बुलढाण्याच्या मतदार यादीत नगराध्यक्ष सज्जाद यांचं 4 ठिकाणी नाव आलंय, त्यामुळे मतदार यादीत अनेक वेळा नावं घुसवून निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतो। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भजन गात सर्वांची मनं जिंकली। बल्लारपूर इथं देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा हे भजन आमदार मुनगंटीवार यांनी गायलं। बल्लारपूर इथं भजन साहित्य वाटपाचा दमदार सोहळा रंगला। शिवसेना भवनात विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आमदारांची बैठक झाली। 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले। आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। जे सत्तेला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात अशी टीका मोर्चा प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर त्यांनी केली। अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा निवड झाली आहे। महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली। चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदं देण्याचं ठरलं। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या सहित शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। महायुतीमध्ये सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी उदय सामंतांनी साईबाबा चरणी साकडं घातलं। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेनेचे सुशांत जाबरे यांनी सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। सुनील तटकरे, स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। राज्यात मतचोरी विरोधात मुंबईत एल्गार सभा रंगत असतानाच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या। तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या। राज ठाकरेंनी मतदार यादीत किती मोठा घोळ केलाय हे पुराव्यानिशी सभेत दाखवलं। या संदर्भात निवडणूक आयोगाकडून उत्तर देणं अपेक्षित आहे, मात्र भाजप उत्तर देतोय, त्यामुळे यात काहीतरी गडबड आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली। मुंबई महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंनी गाऱ्हाणं घातलं। यावर स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, ते स्वप्न पाहू शकतात। त्यांच्या स्वप्नाला शुभेच्छा असा टोला खासदार नरेश म्हस्केंनी लगावला। महाविकास आघाडी विरोधात भाजप सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहे। महाविकास आघाडीचा उद्या मोठा भांडाफोड करणार असल्याचा पक्षातील सूत्रांनी दावा केला। मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहे।